ज्या पद्धतीने अमोल बालवडकर आपल्याला डावललं गेलं, याचं जे भांडवल करतात, एक सच्चा कार्यकर्त्याला डावललं, मग या पद्धतीने हे निमन काहीच करताना दिसून येत नाही. एक्स्ट्रा करून येते आता. एक्स्ट्रा दिसन तुम्हाला लोकांना आता 15 तारखेला एक्स्ट्रा दिसन, 16 तारखेला निवडणूक आता विजय होऊन येणार. ते आता गुलाल पाशांचा असन, प्रमोद अण्णा निवड्यांचं असन. हे निवडून येतील हे 100%, 100 101%. हा. पण तुम्ही विचार करा ना, पक्षाची असून ताकद किती असणार आहे. 2 राजकीय बलाढ्य पक्ष आहेत. त्यांचं आलं त्यासाठी त्यांना दाखवायचंय ना की अपक्ष का माणूस काय काम करून दाखवतो लोकांना. हे पक्ष असून काहीच उपयोग नाही. माणसाला काय पाहिजे, माणूस समोरचा पाहिजे, काम करणारा माणूस पाहिजे. पक्ष नाहीत कामाला, माणूस कामाला येतो. म्हणजे इथली जनता पक्ष बघणार नाही. माणूस जनता कधीच पक्ष बघत नाही, माणूस बघतो. तो आधी रात्र दिवसा पाणी, नळ, काय सुखसुविधा आहे, गार्डन आहे, सगळी सुखसुविधा देणार प्रमोद अण्णा निमन, बाकी कोणीच नाही. मग आज तुमच्या प्रमोद अण्णांवरती अन्याय नेमका कोणी केला, अजितदादांनी का पक्षांनी? आता ते एवढं तर काय वरच्या लेवलवर आम्ही नाही बोलू शकत. आम्हाला फक्त प्रमोद अण्णा निमन पाहिजे बस. आणि निवडून समजा आलेच ते आणि ते गेले परत राष्ट्रवादीत, तर आता ते त्यांचा आतमधला प्रॉब्लेम आहे. आम्ही तर सांगू शकतो. आम्ही फक्त शिट्टीला मतदान करणार 15 तारखेला. शिट्टी आणि कब्बशी.